चला दौंडत सलामीवीर, दौंडत संघाचे सलामीवीर मैदानामध्ये या आणि तुमच्या माहितीसाठी पुन्हा सांगतो, जर 12वा खेळाडू इथे मॅच सुरू होण्याच्या अगोदर नसेल तर 3 धावा पहिल्याच दुसऱ्या संघाला दिल्या जातील. गोलंदाजी करतोय साहिल माने. आणि पहिली विकेट या ठिकाणी मिळालेलं पहिलं यश नीरा संघाला मिळते. पहिलं यश या ठिकाणी दौंड संघाला दिला पहिला हादरा. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी असेल. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये पुरंदरचा तह झाला त्यावेळेस 23 किल्ले मुघलांना दिले होते, तरी देखील कमबॅक मात्र तितका तोडीस तोड दमदार होता. आणि पाहूयात या ठिकाणी कुणाला आउट होतोय. नीरा संघाचा हा फलंदाज एक नामांकित फलंदाज, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये याने नाव कमावलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये मात्र एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पहिलीच विकेट, पहिला दणका. दौंडत संघाची या ठिकाणी बॅटिंग आहे आणि क्षेत्ररक्षण करतोय तो नीरा संघ. संघ मालक गिरीश जेधे. या ठिकाणी आयुष्यात अनेक संकट येत असतात, अनेक अडचणी येत असतात, परंतु या अडचणींमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वासाने, त्याच आत्मविश्वासाने, डबल आत्मविश्वासाने त्या ठिकाणी कमबॅक केलं तर निश्चितपणे सामना तुमच्याच हातात असतो पूर्णपणे. परंतु समोरचा संघ देखील तितका तोडीचा आहे. त्यामुळे पाहूयात पुढचा चेंडू टोलवला सुंदर पद्धतीने. या ठिकाणी सुंदर झेल, कोणतीही चूक न करता पुन्हा एकदा हादरा मानला जातो. या ठिकाणी नीरा संघाला नीरा संघाचा या ठिकाणी पुन्हा एकदा धक्का. दौंड संघाला बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी पडतील आणि पुन्हा एकदा एक मोठा धक्का दिलेला आहे. स्वराज्यावर सगळ्या बाजून ज्यावेळेस आक्रमण होत होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं, ज्या स्किलनं त्या ठिकाणी मार्ग काढला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी शून्यातून पुन्हा स्वराज्य निर्माण केलं आणि 100 पर्यंत नेऊन ठेवलं. परंतु आता पाहूयात त्या ठिकाणी दौंड संघ कशा पद्धतीने कमबॅक करतोय, कारण की विकेट पे विकेट, विकेट पे विकेट या ठिकाणी महत्वाचे फलंदाज त्या ठिकाणी आउट झालेले आहेत. नीरा संघाचं या ठिकाणी मोठे आक्रमण म्हणावं लागेल. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे असं म्हणतात, तुमच्याकडे सेल कॉन्फिडन्स असेल तर जगाच्या पाठीवर कुठे जा, तुम्हाला मरण नाही. मुंबई आपली आपली आणि इथे आलेला प्रत्येक मराठी माणसाचं राज्य असेल. या ठिकाणी सुंदर चाललेला सामना आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा नीरा संघाचं वर्चस्व दिसतंय. परंतु दौंडत संघावर एक मोठं दडपण असेल, कारण की त्या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा कमबॅक करायचे, पदार्पण करायचे, की आपली ही मॅच पूर्णपणे ताब्यात घ्यायची आणि दौंड संघाच्या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 0 धावा. आणि या 0 धावा भोपळा फोडण्यात या ठिकाणी दौंड संघाला एक मोठं आव्हान असेल, कारण की त्या ठिकाणी जबरदस्त अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण, त्याच पद्धतीने जबरदस्त अशा स्वरूपाची गोलंदाजी
फलंदाजीमध्ये देखील आपल्याला कमाल दाखवायला. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मोठं अपील असेल, परंतु पंच देखील तितकेच अनुभवी आहेत आणि अपील हे फेटाळण्यात आलेलं आहे. डॉट पद्धतीचा आताचा हा चेंडू. दौंड संघाचा या ठिकाणी हॅट्रिक मला वाटते वाचली असेल, हुकलेली असेल हॅट्रिक निराश संघाकडून. बॉलर साहिल माने अतिशय भेदक अशा स्वरूपाची गोलंदाजी पुन्हा एकदा आणि जाईल हवेमध्ये. कॅच मात्र होऊ शकतो आणि या ठिकाणी चूक मात्र झालेली आहे. मोठं जीवदान मिळालेलं आहे या ठिकाणी, सापडलेला आहे पुन्हा एकदा जाळ्यात आणि या ठिकाणी पंचांचा इशारा आउट. आताच्या धावा या ठिकाणी दौंड संघाचं खातं उघडलेलं आहे. या ठिकाणी सुंदर अशा स्वरूपाचा खेळ या ठिकाणी मिस झालेला आहे. या ठिकाणी दौंड संघाला एक मोठं जीवदान मिळालं होतं, परंतु रनआउटचा चान्स त्या ठिकाणी निराश संघाला आणि निराश संघानं कोणतीही संधी न दवडता त्या ठिकाणी मोठं या संधीचं या ठिकाणी सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण की थोडंसं मिस झालं, परंतु मिस झालेलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा चूक सुधारलेली आहे. या स्पर्धेसाठी पुरंदर प्रीमियर लीगसाठी स्पर्धेसाठी सौजन्य आहे. गणेश कोलते यांचं ट्रॉफीसाठी सौजन्य आलेलं आहे. गणेश शेठ कोलते आपलं मनपूर्वक धन्यवाद. होम कन्स्ट्रक्शनचे मालक गणेश शेठ कोलते यांचं या ठिकाणी ट्रॉफीसाठी सौजन्य आलेले, त्यांचंही मनपूर्वक असं धन्यवाद. पाहूयात पुढचा चेंडू. भेदक स्वरूपाची गोलंदाजी दौंड संघावर पूर्णपणे दडपण. एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जाईल सीमारेषे पार. खणखणीत पंचाचा इशारा. पंच आताच काय, पंचांचा इशारा या ठिकाणी खणखणीत अशा पद्धतीने या ठिकाणी षटकार असेल. जबरदस्त अशा स्वरूपाचं या ठिकाणी आपण कमबॅक म्हणू शकतो, कारण की सामन्यामध्ये थोडीशी पकड या ठिकाणी पूर्णपणे निराश संघाची दिसत होती, परंतु आक्रमण प्रचंड आहे. व्यूहरचना त्या ठिकाणी भेदण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणी दौंड संघाकडून आणि या खणखणीत षटकार निश्चितपणे मनोबल उंचावलेलं असेल दौंड संघाचं. सामना कोणत्याही क्षणी या ठिकाणी कोणाच्याही हातात नसतो, कारण की कधीही कोणीही कमबॅक करू शकतो आणि एकदा का कमबॅक चांगल्या पद्धतीने झालेलं असेल, स्किलचा पुरेपूर वापर होत असेल, समोरच्या संघाने या ठिकाणी दडपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु दडपण त्या ठिकाणी भेदण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. दौंड संघाचा हा मोठा फटका एक मोठ्या आत्मविश्वासामध्ये निर्माण करू शकतो. हाच या ठिकाणी गोलंदाजी करतोय साहिल कांबळे. उत्कृष्ट पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजी. या ठिकाणी प्रेक्षकांची संख्या वाढत आहे. पाहूयात पुढचा चेंडू. सुंदरचा टोलवला आहे. एक धाव निश्चितपणे होऊ शकते. सुंदरचा थ्रो आणि या ठिकाणी अतिरिक्त धावसंख्येचा चान्स मात्र नाही. सुंदरचा कव्हर. बॉलर नेम साहिल कांबळे. सुंदर अशा स्वरूपाची या ठिकाणी गोलंदाजी होते. भेदक अशा स्वरूपाची गोलंदाजी. एक मोठा फटका बसला होता या ठिकाणी शुभमला, परंतु सुंदरचं कमबॅक केलेलं आहे आणि आणखी कोणतीही चूक न करता त्या ठिकाणी एक सुंदर अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो एक शुभमचं कमबॅक म्हणावं लागेल, कारण की मोठ्या फटक्यातून दडपण न घेता गोलंदाजी करणं मोठं आव्हान असतं. आणि सुंदरचा फटका मारण्याचा प्रयत्न, गॅप काढण्याचा प्रयत्न. पाहूयात किती धावांसाठी या ठिकाणी पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट आणि आताच्या नो बॉल. बॉलर साहिल कांबळे. नो बॉल. आताच्या 3 धावा. पेनल्टी. पेनल्टीच्या 3 धावा. गोलंदाज हॅलो चेक. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14 धावा. पेनल्टीच्या या ठिकाणी आताच्या टोटल 5 धावा. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा.
या ठिकाणी सुंदर अशा स्वरूपाचं कमबॅक म्हणावं लागेल. पंच पळून 2 रन आहेत ना. पेनल्टीचे टोटल आताच्या 5 धावा. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 धावा. सुंदरचा फटका, पाहूयात कॅच होईल का नाही. सुंदरचा प्रयत्न, उडी मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव निश्चितपणे निघेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, पाहूयात दुसरी धाव निघते का. आणि या ठिकाणी आताच्या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती याच टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. एक सुंदरचा फटका, निश्चितपणे या ठिकाणी फिल्डर आहे उपस्थित, त्या ठिकाणी एक धाव निश्चितपणे निघू शकते. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती. या ठिकाणी सुंदर अशा स्वरूपाचा या ठिकाणी विकेटसाठी अपील, परंतु नाही त्या ठिकाणी पंचांनी पूर्णपणे अपील फेटाळलेलं आहे.
मॅच सुरू होईल. नीरा विरुद्ध दौंडच, नीरा टायगर्स विरुद्ध दौंडच किंग्स या दोन संघामध्ये आपण सामना बघतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला. धावफलकावरती 16 धावा, गडी बाद झाले तब्बल 4. सलामीचा फलंदाज मैदानामध्ये गौरव खेळताना तुम्ही बघताय, गौरवने एक षटकार ठोकून सुरुवात केली. आपण पाहिलं की मॅच मध्ये तो थोडासा मागे दिसला, पण दुसऱ्या बाजूने डावाची मोठी पडझड सुरू आहे आणि एका बाजूने पडझड सुरू होत असताना दुसऱ्या बाजूने खंबीरपणे उभं राहणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक वेळा आपण पाहिलं होतं किल्ल्यांवरती आघात होत होते, परकीय आक्रमण वेगात होत होती. अशा परिस्थितीमध्ये आपल्या अनेक किल्लेदारांनी पडलेले बुरुज रात्रीतून उभे केले आणि पुन्हा किल्ला दुसऱ्या दिवशी लढायला तयार ठेवलेला आहे. अनेक उदाहरणं युद्धांच्या संदर्भात देता येईल. इथे क्रिकेटमध्ये देखील ती परिभाषा लागू ठरेल, कारण या सामन्यांमध्ये देखील एक बाजू पडत असताना दुसऱ्या बाजूने खंबीरपणे उभे राहून लढणं हे सुद्धा दुसऱ्या खेळाडूचं महत्त्वाचं काम आहे. गौरव ते काम इथे पार पाडताना दिसेल. त्याला साथ मिळेल का मंगेशची यानंतरच्या काळामध्ये आपल्याला समजेल. तुम्ही बघताय गोलंदाजीसाठी सलीमचं पहिलं षटक होतं, तिथे त्याने 2 फलंदाज टिपले, तर साहिलनं देखील दुसरं षटक टाकलं, तिथे देखील त्याने 1 फलंदाज बाद केलेला आहे. पहिला मला वाटतं फेकी गोलंदाज या स्पर्धेतून ब्लॅकलिस्ट होतोय आणि यापुढे त्याचंच षटक. तर गणेश दुसरं षटक घेऊन आलेलं आहे, तिसरं षटक घेऊन आलेलं आहे पॅव्हिलियन अर्थात कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. या ठिकाणी 16 धावा. पंचांचा निर्णय काय येतोय? फेकी चेक करायचा आहे. हा, अच्छा. या स्पर्धेमध्ये फेकी गोलंदाजी पूर्णपणे बॅन आहे. मी बघतोय की अनेक गोलंदाजांकडे खूप चांगले ॲक्शन असते. सरळ हाताने ते गोलंदाजी करू शकतात, परंतु तरी देखील एखादा चेंडू मध्ये फेकतात आणि त्याचं खूप मोठं नुकसान तुम्हाला होणार आहे. कारण एक चेंडू जरी तुम्ही फेकला तरी पंचांच्या कॅमेऱ्यातून तो सुटणार नाही. आणि जर अशा परिस्थितीमध्ये एखादा खेळाडू ब्लॅकलिस्ट झाला तर पूर्ण स्पर्धेत त्याला गोलंदाजी करता येणार नाही. म्हणजे एखादा चांगला गोलंदाज तुम्ही गमावू शकता. त्यामुळे गोलंदाजांना सुद्धा या ठिकाणी सूचना आहेत की अशा प्रकारची चुका करू नका, गैरवर्तन किंवा फेकी गोलंदाजी करायचा प्रयत्न करू नका. 21व्या क्रमांकाचा नियम आपण पाहिला क्रिकेटमध्ये, त्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं कलम आहे जे नो बॉलसाठी आहे, फेकी नो बॉलसाठी आहे. चेंडू कधी थ्रो होतो तर तुम्ही बघा, हात आपला तुम्ही एकदा फिरून बघा. हात फिरवल्यानंतर ज्यावेळेस हात तुम्ही डोक्याच्या वर आणता त्यावेळेस हाताची पोझिशन बघा कशी असते. हात एकदम 180 अंशात नसतो, तर साधारणतः 15 डिग्री हात हा वाकलेला असतो. म्हणजे 380 अंशाचा कोन जर पकडला तर हाताचा कोन हा साधारणतः 365 डिग्रीमध्ये असतो. आणि त्यापेक्षा जास्त जर तुम्ही हात वाकवला तर मात्र तो फेकी चेंडू ठरला जातो आणि ते डोळ्यांना स्पष्टपणे दिसतं पंचांच्या. अर्थात इथे कुठल्याही प्रकारे कंपास नाहीये की तुम्ही तो कोन मापू शकाल किंवा मोजू शकाल, परंतु सरळ डोळ्यांना ती गोष्ट दिसते. आणि पंचांच्या जर असं लक्षात आलं की हा चेंडू हात वाकून टाकलेला आहे, कोपरा बेंड झालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये पंच तो बॉल नो घोषित करतात. गणेश कोलते सरांना विनंती, आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. तर 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 16 धावा, गडी बाद झाले 4. येस, 4 गडी बाद 16. या परिस्थितीमध्ये आपण बघू शकतो दौंडच किंग संघाच्या धावा आहेत. दौंडचा संघ मैदानामध्ये आपण बघतो इथे खेळताना. नवीन गोलंदाज युवराज मोटे.
गोलंदाजी मार्क वरती युवराज मोठेला आणलं जाते. पहिली 2 षटकं ही थोडीशी विस्कळीत आपण पाहिली, कारण तिथे एक गोलंदाज ब्लॅकलिस्टेड झाला, परत दुसरा गोलंदाज आला, त्याच्या गोलंदाजीवरती शंका घेतल्या गेल्या आणि त्यामुळं थोडासा विस्कळीतपणा आलाय. पुन्हा एकदा आपण ही गाडी पटरीवरती आणू, गाडी रस्त्यावरती आणू. पुढचे 4 षटकं कशी असेल? युवराज मोठे गोलंदाजी मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा लेट खेळला, ड्राईव्ह केला चेंडू कव्हरला, कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिथून चेंडूवरती येतोय. धाव फलकावरती आपण पाहू शकतो पुढे स्कोर 17 धावा, 17 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. दौंडज लायन्स, दौंडज लायन्सची टीम या ठिकाणी मैदानामध्ये आहे. फलंदाजी करताना असताना नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला नीरा टायगर्सनं आणि तो निर्णय त्यांचा कमालीचा यशस्वी ठरलेला आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 4 फलंदाजांना बाद करण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि संघनायकाचा निर्णय गोलंदाजांनी यशस्वी ठरवलाय, सार्थ ठरवलाय. पुढे आपल्याला बघायचंय युवराज. फुल टॉस चेंडू होता, कव्हरला खेळायचा प्रयत्न, थोडासा गॅप आहे तिथे, मात्र नो बॉलचा इशारा. नो बॉल ठरवला जाईल इथे. 3 धावा या चेंडूवरती आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. ज्या चेंडूवरती बाद होण्याची शक्यता जवळपास 99% कमी होते आणि या नो बॉलवरती पाहायचे आता फ्री हिट फलंदाजाला असेल. पाहायचे युवराज मोठे उजव्या हाताने उर्ध विकेट. फुल टॉस चेंडू मिड विकेटला. एक टप्पा घेत तिथे क्षेत्ररक्षक अडवतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल, इथे यशस्वी ठरेल आणि 2 धावांबरोबर धावफलकावरती 22 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये युवराज मोठेच सुरू आहे. 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये आपण बघितलं तर धावा मिळालेल्या आहेत, कारण बॅक टू बॅक 2 चेंडूवरती डबल्स धावा मिळाल्यात. पुन्हा वाईड, एक अतिरिक्त धावफलकावरती 24 धावा. याबरोबरच आपण बघतोय पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक समोर येतोय. ओ अडवला चेंडू मध्येच अडथळ्याला, मात्र अधिकच्या धावा मिळणार नाही इथे. 1 धावफलक पुढे. 24 की 25? 25 धावा. धावफलकावरती 25 धावा आहेत. यावेळेस आकाशामध्ये चेंडू, मिड ऑफ डाऊन दी बॉल. 5वा धक्का बसेल. अर्धा संघ आता गारद झालेला आहे. नवीन फलंदाज मंगेश, एक धाव फक्त त्याने योगदान दिलं आणि तो बाद होऊन परतला. एका पाठोपाठ एक फलंदाज दौंडज किंग संघाचे बाद होऊन परत आहेत. नवीन फलंदाज तेजस माने मैदानामध्ये. पुरंदर तालुक्यातीलच ही दोन्ही गाव आहेत, नीरा आणि दौंडज. खरं तर येथील संघ मालकांनी या संघांना आपल्या स्पर्धेसाठी आणलेला आहे. पूर्णपणे ऑक्शन. गिरीश जेधे नीरा टायगर संघाचे संघ मालक आहेत. खरं तर ते कोच म्हणून पुरंदर तालुक्यातल्या खेळाडूंना, अतिशय दुर्गम भागातील खेळाडू देखील त्यांनी पुढे आणलेले आहेत आणि चांगलं मार्गदर्शन असतं. टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून देखील एक चांगली टीम या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. आणि विशेष म्हणजे क्रिकेटचे कोच जर संघ मालक असतील तर त्याचा अधिकचा फायदा त्या संघाला निश्चित होणार आहे. धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक दाखवतोय 26 धावा, 26 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. दौंडज किंग्स. नक्षत्र कन्स्ट्रक्शन्स, केतन जाधव आणि प्रीतम जाधव, अक्षय कदम हे संघ मालक आहेत. मालकांना आम्ही या ठिकाणी धन्यवाद यासाठी देतो की निश्चित मोठा खर्च या संघ मालकांनी या संघांसाठी उचललेला आहे. खास करून आयोजन कमिटीला देखील त्यांनी प्रवेश फीच्या रूपात काही रक्कम दिलेली आहे. त्याचबरोबर खेळाडूंना देखील सरावासाठी त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे मॅच खेळताना देखील खेळाडूंना ते निश्चित मदत करत असतात. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा आकाश भेदी फटका, गगन भेदी फटका, षटकार. 6 धावा मिळतील
आणि 6 धावांबरोबर धावफलक वेगाने पुढे जाईल. 32 धावा. खराब चेंडू आणि त्याचा घेतलेला खरपूस समाचार, या गोष्टी खरं तर खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. तुम्ही खराब चेंडूंवरती असे फटके दाखवलेच पाहिजेत आणि चांगल्या चेंडूवरती देखील एकेरी दुहेरी धावा घेतल्या पाहिजे. वा, पुढे चेंडू होता, खाली राहिला होता, खूप छान ड्राईव्ह केला, परंतु पॉइंटचा क्षेत्ररक्षक हा तितकाच चपळ होता. ज्या पद्धतीने तो चेंडूवरती आला, धाव घेण्याचं धारिष्ठ फलंदाजांमध्ये नव्हतं. धावफलकावरती 32 धावा, 32 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये परत एकदा लोअर फुल टॉस. खूप चांगला फटका एक्झिक्यूट करतोय इथे फलंदाज. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दुसरा षटकार. प्रभावी फटकेबाजी इथे. फलंदाज गौरव कडून, गौरवचा पुन्हा एकदा फटका. ओहो, तिथे झेल सुटतो आणि चेंडू सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी. तो म्हणजे गौरव. सलामीला आलेला गौरव हा संघाचा संघनायक आहे, त्याचबरोबर ओनरचा चॉईस प्लेअर सुद्धा आहे. चेंडू परत एकदा स्क्वेअर लेगला, आखूड टप्प्याचा चेंडू होता, फाईन लेगच्या दिशेने फटका आहे आणि 2 धावा एव्हाना गौरवला निश्चित मिळतील. या 2 धावांबरोबर धावफलक मोठी गती पकडतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं की धावफलक हा कासवाच्या गतीने सुरू होता आणि आता सशाच्या वेगाने निघालाय. धावफलकावरती धावा 44 धावा, 44. षटक 4थं सुरू आहे आणि एक संघनायक दुसऱ्या संघनायकासाठी. विशेष म्हणजे संघनायक गिरीश गोलंदाजी करत असताना आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघताय फलंदाजी करणारा गौरव ने मात्र गिरीशवरती हल्ला चढवलेला. एका संघनायकानं दुसऱ्या संघनायकावरती हल्ला. मोठा फटका. संघनायकांमध्ये मोठं द्वंद्व बघायला मिळते, मोठं युद्ध बघायला मिळते, परंतु इथे गौरवनं या युद्धामध्ये सरशी केली असं म्हणू शकतो आपण, कारण त्याने खूप धावा या षटकामध्ये वसूल केलेल्या आहेत. धावांचा पाऊस पडला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 2 षटकार, 1 चौकार, तब्बल 19 धावांची लयलूट या षटकामध्ये. धावफलक दाखवतोय 45 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटची 2 षटकं ही स्लॉग ओव्हर्समध्ये आपण म्हणतो की मोठ्या फटक्यांची षटकं असतात आणि तिथे स्ट्राईक एंडवरती गौरव असणार आहे. एकांडा शिलेदार, एक हाती कसं लढायचं असतं हे युवराजनं इथे गौरवनं इथे दाखवलेलं आहे. एकांडा शिलेदार आपण म्हणतो. पुरंदरच्या किल्ल्यावरती मुरारबाजीनं केलेला पराक्रम आपण इतिहासामध्ये अनुभवलेला आहे. विशेषतः पराक्रम वाचताना सुद्धा आपल्या अंगावरती काटा येतो आणि ही याच भूमीमध्ये गौरव ही एकांडा शिलेदार आहे. फुलर लेनचा चेंडू डाव्या यष्टीवर टाकला होता, स्क्वेअर लेगला हा फटका कन्वर्ट केला. तिथे 1 धाव एव्हाना दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करायचा आहे, मात्र फेक येते. 1च धाव इथे मिळेल आणि धावफलक पुढे 46 धावा. 46 रन, लॉस ऑफ 5 विकेट. 5 गडी स्वस्तात बाद झाले होते. त्यानंतर गौरवनं खूप चांगल्या प्रकारे तो प्रेशर रिलीफ केलेला आहे आणि एक चांगला नेताच अशा प्रकारची कामगिरी करू शकतो. कोणत्याही समूहाचा नेता असेल, गावचा नेता असेल, राज्याचा देशाचा असेल नेता काय करतो की त्या ऑर्गनायझेशनला, त्या संस्थेला तो सातत्यानं अग्रेसर करण्याचा प्रयत्न करत असतो, अडचणीतून बाहेर काढण्याचं काम करत असतो आणि इथे गौरवचं काम तेच बघायला मिळते. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. संघनायक ज्यावेळेस पुढे येऊन नेतृत्व करतो आणि तो स्वतः पुढे येऊन सगळी आव्हानं स्वीकारतो, आव्हानं पेलतो आणि यश मिळवतो. गौरवच्या फलंदाजीतून तुम्हाला या गोष्टी या मैदानामध्ये बघायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा युवराज मोठेला आपण बघतो. या षटकामध्ये त्यांनी काही प्रमाणात फलंदाजांना रोखले, फक्त 2 धावा खर्च केल्यात. तर पुन्हा एकदा गौरव त्याच्या समोर आहे आणि गौरव हा सुसाट फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आहे.
त्याची गाडी रफ्तार की पटरी पर आपण म्हणू शकतो. त्याची गाडी आता हायवेवरती आहे. म्हणजे आपण एखाद्या एक्सप्रेस वेवरती जसं सुसाट सुटतो तसा तो सुसाट सुटलेला आहे. त्याला रोखायचं युवराजला. आखूड टप्प्याचा चेंडू पुल पॉवरफुल. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषे बाहेर. हा घणाघाती फटका होता. वारपणे फटकेबाजी करतात. मोरपीस जणू काही फिरवला जाईल असे फटके खेळतात, परंतु ज्यावेळेस गौरव खेळतो ना त्यावेळेस तो आसूड ओढतो. हो इथे कलात्मकतेचा सुंदर आविष्कार दाखवला गौरवनं. त्याने प्री डिटरमाइंड शॉटसाठी तो गेला होता. रिव्हर्स खेळायचं होतं त्याला, परंतु त्याने बघितलं की चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. चेंडूला ज्या पद्धतीने त्याने दिशा दिली, गतीचा वापर केला, निश्चित एक सुरेख मिश्रण आपल्याला बघायला मिळालं गौरवच्या बॅटमधून. धाव मिळणार नाही इथे धाव फलकावरती. एक धाव मिळेल. 52 धावा, 52 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. आणि गौरव अजूनही लढतोय. पहिल्या 2 षटकामध्ये 3 षटकामध्ये कोसळलेली फलंदाजी आता मात्र स्काय स्क्रेपर्स होते. डाव्या यष्टीवर टाकलेला हा चेंडू होता. यष्टीरक्षक यष्ट्यांच्या पाठीमागे अगदी चिटकून काम करतोय. खूप छान प्रकारे त्याने चेंडू तिथं अडवला. षटक देखील आता इथे संपेल आणि याचबरोबर 5 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 52 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दौंडच किंग्स. नीरा टायगर्स विरुद्ध दौंडच किंग्स या 2 संघामध्ये दुसरी लढत या स्पर्धेतली सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं नीरा टायगर्सनं आणि पहिल्या 3 षटकामध्ये कमालीचं यश त्यांनी मिळवलं होतं. परंतु त्यानंतर गौरवने जो काही भयानक हल्ला चढवलेला आहे त्यावरती अजूनपर्यंत उत्तर शोधू शकलेला नाही तो नीरा टायगर संघ. शेवटचं षटक आता मैदानामध्ये. गौरव आणि त्याच्या साथीला तेजस ही जोडी मैदानामध्ये आहे. तेजसला अजून तेजसला अजून मला वाटतं 1-2 धावा तेजसने काढलेला आहे, परंतु एक मॅरेथॉन इनिंग गौरवची आपल्याला बघायला मिळालेली, ज्याच्यामध्ये षटकार आहे, ज्याच्यामध्ये चौकार आहे आणि 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत गौरवच्या बॅटमधून बाहेर पडलेला आपण पाहिलेला आहे. एखादा कवी असतो, काही कवी 4 ओळ्या लिहितात, छोटं 4 ओळींची फक्त कविता असते, परंतु गौरवने इथं महाकाव्य लिहायला घेतलेलं आहे. मोठं काव्य तो लिहितोय आणि एक एक फटका ज्यावेळेस मैदानावरून बाहेर पडतो ना तो तितकाच थरारक आहे. व्हॉट अ शॉट. ताकद होती, हातोड्याचा प्रहार होता चेंडूवरती आणि चेंडू सुद्धा वेदनेनं कळवळला असेल या फटका बघितल्यानंतर. चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. गौरव नॉट आउट 41. 41 धावसंख्येवरती गौरव इज ऑन स्ट्राईक. परत एकदा लॉंग ऑन ला गॅप मिळाला तिथं. 1 टप्पा घेत चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. गौरव ऑन फायर. पन्नाशी ओलांडली केव्हाच, आता 60 देखील ओलांडली. 62 धावा. गौरव 45. परत फुल टॉस आणि चेंडू सीमारेषा पलीकडे 4. थँक्यू. धाव फलकावरती 66 धावा. गौरव किती वरती आहे? 48 वरती नाबाद गौरव. 2 धावा अर्धशतकापासून दूर. वंडरफुल इनिंग गौरवची. बाहेरची कड आणि तिथे धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव एव्हाना पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. काय घडेल मैदानामध्ये बघायचंय. इथे गौरव स्ट्राईक एंडला असेल आणि नॉन स्ट्राईक एंडला तेजस मात्र बलिदान करेल.
इथे गौरव स्ट्राइक एंड वरती 49 नॉट आउट. आकाशामध्ये तुम्हाला ढग दिसतील ते इतक्यात पाऊस पाडणार नाही. संध्याकाळपर्यंत निश्चित धोधो बरसतील, पण मैदानामध्ये सुद्धा एक असाच काळा कभिन्न ढग आहे आणि तो बरसतोय. प्रचंड कडकडाटासह पाऊस पाडतोय, मैदानाला पाणी पाणी करून टाकतोय. गौरव इज द मॅन. गौरव जाधव 49 नॉट आउट, 49 नॉट आउट. आणि याच बरोबर गौरवचा प्रचंड मोठा गौरव षटकार. पहिलं अर्धशतक. बॅट उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारेल गौरव. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आणि ते फटकावणारा फलंदाज आहे गौरव जाधव. मॅन फॉर्म दौडच किंग, संघनायक. पहिल्या 3 षटकामध्ये धाव फलकावरती 4 गडी बाद 24 धावा. 3 षटकामध्ये 4 गडी बाद 24 आणि तिथून पुढे आपण पाहतोय 6वं षटक अजून सुरू आहे. धाव फलक 72 धावा, 73 धावा. पण परत एकदा खूप उंच चेंडू आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि झेल सुटला. जीवदान मिळालं गौरव जाधवला. त्याचा स्कोर अजून पुढे जाईल. जो 57 धावसंख्येवरती नाबाद तुम्ही बघाल गौरव जाधव. षटक इथे संपेल. यस, पहिलं अर्धशतक आणि 75 धावांचा मोठा डोंगर दौंडच किंगचा धाव फलकावर. तर संघ मालक नक्षत्र कन्स्ट्रक्शन यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक गौरव जाधवच्या या अर्धशतकी खेळीसाठी. भयानक वेगवान अर्धशतक आणि तितकंच दिमाखदार अर्धशतक गौरव जाधव. तर या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी वितरित करतोय. मी विनंती करेल खेळाडू नकुल राठोड यांना सामनावीर या पारितोषिकाने गौरवण्यात येते. नकुल मंचावरती या आणि पारितोषिकाचा स्वीकार करा. मी सरपंच सन्माननीय बाळासाहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण करा. नकुल राठोड चला पटकन. या ठिकाणी आता बहारदार खेळ आपण पाहिला, अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारा खेळ केला तो गौरव जाधवच्या अर्धशतकासाठी सन्माननीय गणेश शेठ कोलते पाटील ओम कन्स्ट्रक्शन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही विनंती करतो गौरव जाधव आपण बक्षीस स्वीकारण्यासाठी या. सन्माननीय सरपंच बाळासाहेब कोलते पाटील यांच्या शुभ हस्ते नकुल राठोड यांना मॅन ऑफ द मॅच सामनावीर या किताबानं सन्मानित करण्यात येते. आणि निश्चित प्रकारे यानंतर 500 रुपये देऊन सन्मान करण्यात येईल. तो गौरव जाधव अर्धशतक 57 धावांची एक अभेद्य खेळी मैदानामध्ये दाखवली. गौरव जाधव या आणि आपल्या बक्षिसाचा स्वीकार करा. मला वाटतं संघ मालक यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक. गणेश शेठ कोलते पाटील ओम कन्स्ट्रक्शन यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक मैदानामध्ये. चला पहा, ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल 76 धावांचा पाठलाग आहे. निश्चित मोठा स्कोर आहे आणि या मोठ्या धावफलकाला कसं पार करणार याचं उत्तर आपल्याला बघायचंय नीरा टायगर संघाकडून. लढाई निश्चित मोठी आहे आणि तुम्हाला माहिती क्रिकेट जगामध्ये एकमात्र असा खेळ आहे की या खेळामध्ये विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनपर्यंत तयार झाला नाही किंवा कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे 75 धावा होणार नाही असं बिलकुल नाहीये, त्या होऊ शकतात. नीरा टायगर्स कशा प्रकारे त्या धावा पार करतायत आणि दौंडच किंग्स त्यांना कसं रोखतायत, त्यांची वाट कशी अडवतायत हे आपल्याला बघायचंय जेव्हा मॅच सुरू होईल. आपण या ठिकाणी वाकळण डोंबिवलीचा एक मधुर आवाज आपल्या समोर आहे. ओंकार
तुषार शेट्टे सर, त्यांना मी निमंत्रित करतो. या सर, स्वागत आहे. थँक्यू आदरणीय नरेशजी ढोमे सर. खरं तर त्यांचा आवाज कानावरती पडला की एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. या तमाम पुणेकरांचा अभिमान म्हणजे नरेशजी ढोमे. कारण मागचे अनेक वर्ष जवळजवळ कल्याण डोंबिवली असेल, भिवंडी असेल, पूर्ण विभागामध्ये आपल्या आवाजाची त्यांनी एक वेगळीच छाप सोडली. त्यांचा आभार व्यक्त करून आपण जाऊया मैदानावरती. या पुरंदर विभागाची एक मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. PPL पुरंदर प्रीमियर लीग 2021 पहिलं पर्व आणि त्या पहिल्या पर्वाला आहे या पिसर्वे गावाला गर्व असं हे आयोजन तुम्ही पाहताय. भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या मॅचमध्ये मला इम्प्रेस केलं. नकुल राठोड त्याचं नाव होतं. त्यानं भरपूर दर्जेदार बॅटिंग केली. स्पेशली मैदानावरती तो चारही बाजूला मेहनत करत होता. तदनंतर या मॅचमध्ये एक नाव पाहिलं, गौरव जाधव. अर्धशतकाची मी वाट पाहत होतो आणि ते अर्धशतक पाहायला मिळालं गौरव जाधवच्या बॅटमधनं. मग ते अजूनही दुसरं सत्र या मॅचमधलं बाकी आहे. एकच सांगेल, या समोर बॅटिंग करणाऱ्या टीमला सुना समंदर को आज बडा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्ती, जहां PPL पुरंदर प्रीमियर लीग 2021 का तूफान आया है. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. जिंकण्याची अभिलाषा आणि स्वप्नमनी बागून. ऑन स्ट्राईक अमित, नॉन स्ट्राईक एंडला बॅटिंगसाठी सज्ज आहे. प्रवीण, गेम इज ऑन. पहिलाच बॉल, स्विच हिटचा प्रयत्न होता. ऑफस्टिकचा बॉल भरपूर बाहेर आणि अंपाचा इशारा, वाईट बॉल. मंगेश दाते आला बॉलिंग ट्रॅकवरती. 76 रनचं एक मोठं लक्ष, एक मोठा प्लॅटफॉर्म सेट केलाय. सुरुवात भरपूर नाजूक झाली होती. 4 विकेट्स गेल्या होत्या. त्यानंतर एक अर्धशतक आलं, एक टार्गेट सेट झालं गोलंदाजांसाठी आणि इथे अपील झाली आहे लेग बिफोर विकेटसाठी. अंपायर सहमत नाही आहेत. चेंडू झाल डॉट. मी एकच म्हणेल, जी फलंदाजी करणारी टीम होती ना, दोनच किंगसाठी की भूतकाळ कसाही असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. रडायचं नाहीये, लढायचं आणि घडायचं हे गौरव जाधवनं त्या संघाला सांगितलं. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करत असताना विशेपमध्ये मिड ऑफ दी क्लोज मध्ये एक सिंगल रोखता येणार नाहीये. अकाउंट ओपन होत असताना बॅट्समन अमितचं आणि एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकतो. टीमची टोटल धाव फलकावरती पाहायला मिळतीये आतापर्यंत 2 धावा. प्रवीणचं अकाउंट ओपन झालंय. अमित आहे स्ट्रायकर एंडला. तमाम पुरंदरवासियांना माझा मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. प्रथमच या विभागामध्ये आज समालोचन करण्याची संधी मिळाली PPL 2021च्या माध्यमातून. वेलकम ऑल ऑफ यू. स्वागत आहे आपलं. बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटला किस करून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एज अँड गॉन अँड टेकन. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागत असताना अमित बॅक टू डग आउट. विकेट जातीये पहिली. अशीच काही सुरुवात झाली होती बॅटिंग करत असताना दोंडस किंगची. ज्यावेळी मी पाहत होतो धावफलक 2 ओव्हर रन्स होत्या, 16 विकेट्स गेल्या होत्या 4. तदनंतर मात्र गौरव जाधवनं सांगितलं, हार की परवाह करता तो मैं जीत ना छोड़ देता, लेकिन जीत मेरी जीत है और जीत का मैं बादशाह हूं. त्या बादशाहचं अर्धशतक आल्यानंतर आता बॉलर्स देखील त्याचा फायदा उचलत असताना पहिलं यश तर जरूर मिळालं बॉलर मंगेशला. त्यानंतर न्यू बॅट्समन इंटर होत असताना नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी तुषार यादव या पुरंदर विभागासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म सेट केला या पिसर्वे गावानं. लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसर्वे. पुरंदरचं क्रिकेट डेव्हलप व्हावं हे स्वप्न त्यांनी पाहिलं आणि ते स्वप्न आज पहिल्या दिवसामध्ये सत्यात साकार होत असताना ग्रेट जॉब बॉईज. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस आहे, इनफिल्डच्या वरनं काढला बॉल, चालला डीप मध्ये पॉइंटला. जोपर्यंत फुल टॉस येतील, वेळ लागला उचलण्यासाठी, मात्र तोपर्यंत एक सिंगल इथे केली जाईल कंप्लीट. शिरीष जाधव सोलापूर वरून युट्यूब वरती जॉईन झालेत आणि त्यांच्याकडनं एक प्राइज आलं गौरव जाधवच्या अर्धशतकासाठी ₹500. थँक्यू सो मच. बॉल तयार, ओव्हर द विकेट.
स्विचिटचा प्रयत्न, फटका चांगला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क. संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. वॉट अ शॉट. आणि सांगतीये टीम या चौकारानंतर बासमन गोलंदाजाला, चलो आज देखे जरा किसमें कितना हदम, जम के रखना हर एक कदम. प्रत्येक पाऊल तुम्हाला इथे जपून टाकावं लागेल. आयुष्याच्या खेळावरती ज्यावेळी अडचणी येतात त्यांना सामोरं जाताना तुम्ही तटस्थ उभं राहता. ज्यावेळी तुम्ही बुद्धिबळाचा डाव खेळता, प्रत्येक चाल तुम्ही जपून चालता. तसंच एक क्रिकेट आहे, प्रत्येक पाऊल तुम्हाला जपून टाकावं लागेल. मॅच बॉलमध्ये काहीतरी थोडीशी खराबी झाली आहे. अंपायर्सनं कॉल केला की न्यू बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची अफाट गर्दी. तुमच्याशिवाय मित्रांनो क्रिकेट नाही आहे, कारण क्रिकेटवरती प्रेम करणारे सगळे पुरंदरचे दर्दी प्रेक्षक आज या मैदानावरती गर्दी करत असताना पहिल्या दिवसातली सेकंड मॅच आपल्या समोर रंगती आहे. पहिला सामना जिंकला तो आपण जर पाहिला तर भरपूर चांगला रंगला, जिथे प्रेक्षकांना पैसा वसूल मुकाबला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये देखील तशीच काही अपेक्षा आहे. बॉल तयार, ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन अपील झाली अंपायरकडे की चेंडू बॅटला स्पर्श करून गेलाय का. अंपायरचा निर्णय इथे येतोय की हा चेंडू झाला डॉट. कोणतीही धाव इथे मिळणार नाही आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय संपन्न. अँड आफ्टर 1 ओव्हर टीमची टोटल आपण स्कोर कार्डवरती पाहतोय 7 धावा धावफलकावरती लागलेत. आणि या दरम्यान शुभागमन झालाय सन्माननीय अनिलजी इंगळे यांचं, तर त्यांना देखील मी इन्व्हाइट करतो या आपण मंचावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या पिसर्वे ग्रामस्थांच्या आणि त्या लक्ष्मी क्रिकेट संघाच्या वतीनं. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा, संघ थोडासा मागे पडला. तुम्ही टार्गेट चेस करता 76. इथनं अजूनही 30 बॉलचा खेळ बाकी आहे. 69 तुम्हाला करायचे आहेत. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 19 बॉलमध्ये अर्धशतक आलं, म्हणजे जवळजवळ 50 पेक्षा जास्त धावा आल्या एका फलंदाजाच्या बॅटमधनं. तर 30 बॉल 69 जास्त महागड्या नाही आहेत. बनवू शकतात त्या धावा, फक्त बनवणारा फलंदाज हवा आहे. कुणाल कापरे आलाय ओव्हर नंबर 2. पॉवर प्ले 2 सुरू झालाय. पहिलं पॉवर प्ले राहिलं गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावावरती. फिल्डिंग जर आपण पाहिली एक लॉंग ऑन आहे, एक डीप मध्ये मिड विकेटला. गोलंदाज तयार. दूरवरचा रनअप आहे, उंचपुरी शैली आणि त्यातल्या त्यात काय तो लेफ्ट आर्म बॉलर आहे. जर तुम्ही डाव्या हाताचे बॉलर असाल तर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये तुमचं फ्युचर ब्राईट आहे असं म्हटलं जातं, कारण एक नॅचरल अँगल तुमच्याकडे असतो. म्हटलं जातं ना की निसर्गाने एक वेगळी दिलेली ताकद तुमच्याकडे असते आणि त्याच ताकदीचा वापर करताना चेंडूला पहिल्याच बॉलवरती अँगल करताना डीपमध्ये ठेवलं होतं. फक्त मिळाली एक सिंगल डबलनं काम चालणार नाही आहे. मोठे फटके हवेत, कारण टार्गेट मोठं पार करायचं आहे. 76 धावेचं. बॉल तयार. पुन्हा एकदा फुल्लर लेन टप्पा पडल्यानंतर बीट केले तर बॅट्समनला. अजून एक डॉट बॉल. प्रेशर, दबाव आणि दडपण पूर्णपणे जाणवतोय फलंदाजी करणाऱ्या संघावरती. नीरा टायगर्स या नावामध्ये ताकद. टायगर्स म्हटलं तर जंगलातील राजा. ती ताकद तुम्हाला दाखवावी लागेल आणि सांगावं लागेल की राजाचं राजपण काल पण, आज पण आणि उद्या पण. ते तसं सध्या तरी काही होत नाहीये. भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतीये दौंडस किंग या टीमच्या माध्यमातून. कुणाल कापरी यंगस्टर आहे आणि स्वतःला सिद्ध करत असताना चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. या मॅच मध्ये एक चौकार आलाय. सेकंड इनिंग मध्ये स्विच हिट आला होता पहिल्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा स्विच हिट, फटका फर्स्टला, बॉल हवेत, डाऊन द बॉल, फिल्डर घेतलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ आणि लागलाय दुसरा धक्का नीरा टायगर्स टीमला. कारण पहिल्या इनिंग मध्ये ज्या रन्स आल्या ना 76, त्या मोठ्या धावेचं डोंगर आणि त्या डोंगरावरती चढाई करण्याचा दबाव पूर्णपणे जाणवतोय या फलंदाजांवरती. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती.
इथे लाईन चेक करावी लागेल अंपायरला आणि यस डावा स्टिकच्या वरून बॉल निघून जातो कारण भरपूर विकेटच्या आतमध्ये शफल झाले होते ऑन साईडला हुक करायचं होतं मागचे काही क्षण मी पाहिलं प्रत्येक फलंदाजांना जास्तीत जास्त लेग साईड अर्थातच फाईन लेग लॉंग लेगला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय मग ते क्रिकेट आहे तुम्हाला बॉलच्या मिरिटनुसार खेळावं लागेल तरच तुम्हाला धावा चांगल्या मिळतील बॉल होता यार फुल टॉस ड्राईव्ह करत असताना मिडॉनला फिल्डर तिथे तैनात मी ती फक्त एकेरी धाव एकेरी दुरी धावेनं तुमचं काम चालणार नाही आहे कारण मित्रांनो म्हटलं जातं ना बिना हवा से क्या फूल खेलेंगे जब तक बारिश ना हो और इक्के दुक्के से क्या मुकाबला जीत पाएगी ये टीम जब तक चौके और छक्के ना हो चौकार षटकारांची नितांत आणि नितांत गरज आहे बॅटिंग करणाऱ्या नीरा टायगर्स टीमला 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावा झालेत फक्त 9 ज्यावेळी बॅटिंग करत होती दौडस किंग त्यावेळी 2 षटकांमध्ये 16 रन आणि 4 विकेट्स होते जर इथे विकेटचा आपण विचार केला तर 2 गडी कमी बाद झालेत आणि 6 धावा मात्र तुम्ही मागे पडलाय कुठेतरी हा जो कंपॅरिझन ना तो तुम्हाला मनामध्ये ठेवून येणाऱ्या 4 षटकांचा जो प्रवास तो पूर्ण करावा लागेल अजून 4 षटकं जी येणारी बाकी आहेत त्यामध्ये तुम्हाला बनवायच्यात 67 धावा 24 चेंडू 67 धावा आपल्या सेकंड स्पेलमध्ये आला मंगेश दाते पहिलं षटक अतिशय सुंदर टाकलं मंगेश दातेनं 7 रन देत असताना 1 विकेट त्याला मिळाली आणि या ओव्हरची सुरुवात देखील त्यानं चांगली केली आहे म्हटलं जातं ना वेल बिगिनिंग इज हाफ डन तुमची सुरुवात चांगली झाली की तुमचा शेवट गोड होतो या मॅचचा शेवट काय असेल पुरंदरमधले सगळे धुरंदर लढण्याची आणि जिंकण्याची स्वप्न घेऊन मैदानावरती उतरतात त्यामुळे प्रत्येकजण मैदान तर गाजवणार आणि मॅच तर रंगणार या तीमात शंका नाही आहे मंगेश जाते तयार इथे देखील लाईन चांगली आहे लोवर फुल टॉस होता बॅट अँड पॅड मध्ये यष्टी रक्षक चेंडू उचलून फेक करेल तो पण झोन 1 डॉट बॉल नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नीरा टायगर्स विरुद्ध जेजुरी या 2 टीम मध्ये आय कांटली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस बॉल तयार मंगेश दाते इम्प्रेस करत असताना स्वतःची एक वेगळी छाप सोडतोय आतापर्यंत त्याने जेवढे बॉल या खेळपट्टीवरती टाकले मागच्या ओव्हरमधले 6 चेंडू या ओव्हरमधला हा 3रा बॉल पूर्ण झालाय फक्त गुड लेंथ आणि फुल्डर लेंथ तिथेच तो जास्तीत जास्त टप्पा ठेवतोय आणि तिथनं चेंडूला आत बाहेर वळवण्याची लौकिक आणि कला जी त्याच्याकडे त्याचा पूर्णपणे फायदा उचलून फलंदाजांना बांधून ठेवत असताना आता पाहिजे उजव्या त्याचा बासमनाला स्ट्रायकर एंडला फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये काही परिवर्तन आणेल का बिकॉज व्हेरिएशन इज अ बस्ट वेपन परिवर्तन ही शस्त्र आहे आणि परिवर्तन ही सध्या फलंदाजी करणाऱ्या टीमची गरज आहे बदल करावं लागेल मोठे फटके खेळावे लागतील ओव्हर द विकेट फटका चांगला ऑन साईडला बॉल जाईल डीपमध्ये फिल्डर आहेच स्कोअर ऑफ द विकेट जोपर्यंत उचलून फेक केला जाईल तोपर्यंत मिळती आहे फक्त एक सिंगल मॅचमध्ये शिकंजा कसं चालली आहे ती म्हणजेच टीम दौंडस किंग पूर्णपणे दबावामध्ये टाकलं उजवा आणि डाव्या त्याचा बासमन खेळतोय भागीदारी होणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला स्ट्राईक रेट वाढवावा लागेल बॉल तयार इथे फटका मिस टायमिंग बॉल हवे त्या फिल्डरचा आला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डाऊन द बॉल घेतला नाहीये झेल कदाचित झाला असता झेल तर संपला असता इथे फलंदाजाचा खेळ मंगेश दातेच्या खात्यातली एक विकेट असं वाटत होतं कुठेतरी ऍड होईल ती मात्र मिस झाली मेल एक सिंगल आणि धावफलक 1 ने पुढे जात आहे टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते 12 धावा क्रिकेटच्या देवाचं स्वप्न खऱ्या अर्थानं ज्यानं पूर्ण केलं विश्वचषक भारताला जिंकून दिला दोन्ही फॉर्मॅट मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहणारा युवराज त्याचा जर्सी नंबर अजून एक सुंदर बॉल आणि मंगेश दातेचा स्पेल कंप्लीट होतो जर बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या जरूर व्हायला हव्या मंगेश दातेसाठी 2 शतकं त्याने या मॅच मध्ये टाकली फक्त आणि फक्त 10 रन देत एका फलंदाजाला त्यांना बाद केलं आणि 76 धावेचा मोठा प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर मागे वळून पाहत नाहीये तो म्हणजे संघ दौडस किंग 18 बॉलचा खेळ आता बाकी आणि जिंकण्यासाठी करायच्यात येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 64 धावा म्हणजे सरासरी जाऊन पोहोचली आहे 21.33 या आकड्यावरती सुरुवातीला असं वाटलं की पूर्णपणे हा सामना आहे ना नीरा टायगर्स सहज जिंकेल ज्यावेळी 16 रनवरती 4 विकेट गेल्या होत्या मात्र एक वादळ आलं आणि ते वादळ होतं गौरव जाधव नावाचं ज्यानं डाव सावरला कुणाल आला बॉलिंग ट्रॅकवरती कौतुक करेल कॅप्टनचं
कौतुक करेल तो म्हणजे संघनायकाचं, कारण त्यांना पाहिलं तर भरपूर मॅचमध्ये पकड मिळाली आहे. लगेच सेकंड स्पेलमध्ये त्यांना मंगेश दातेला आणलं. पहिलं कुणालला चांगली बॉलिंग केली आहे, लगेच कुणालला देखील सेकंड स्पेलमध्ये चौथ्या षटकामध्ये त्यांनी इन्व्हाइट केलं. म्हणजे मॅचमध्ये इंटर करून देत नाहीये प्रतिस्पर्धी संघाला. बॉल तयार, लेफ्ट आर्म बॉलर आहे, गती चांगली आहे, टप्पा अतिशय चांगल्या टप्प्यावरती पडतोय. मग तर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरला काय झालंय हा मोठा प्रश्न प्रत्येकाला पडतोय. एक सिंगल ॲडवल टीमच्या टोटलमध्ये धावफलक एकने पुढे जात असताना स्कोमोझॉन 13 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये इथे बदलाव आणत असताना जो डीप मिड विकेटला फोल्डर होता त्याला थोडंसं पुढे आणण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी विकेटच्या शोधात त्याचा निघतोय बॉलर कुणाल, कारण त्याला माहिती आहे लीग स्टेजेसला आपण खेळतोय. सुरुवातीला जर आपण चांगल्या रन रेटने मॅचेस जिंकतोय, सुरुवातीला जर आपण दबाव टाकतो प्रतिस्पर्धी टीम्सवरती, तर त्याचा फायदा बेनिफिट येणाऱ्या मॅचमध्ये देखील मिळेल. हा बॉल फुल टॉस आहे आणि हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू घरंगत चाललाय. सिक्सर, सॉरी, आणि फुल टॉस आणि षटकार त्याच्यावरती जुबेर शेखच्या बॅटमधून आला. हेच फटके हवेत बॅटिंग करणाऱ्या टीमला, नीरा टायगर्सला. यावी देखील फुलने समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला फिल्डर आहे, कॅचचा कॉल केला, यस आय विल टेक, आणि घेतलाय झेल, फलंदाज बाद. बॅटमधनं अशा जागी झाली होती, मग नंतर कमबॅक करत असताना बॉलर देखील पाहायला मिळाला कुणाल. बॉल होतं या कुणाल, लेफ्ट आर्म बॉलर आहे, ओव्हर द विकेट येत असताना शॉर्ट ऑफ लेन, मिस टायमिंग आहे, पूल कॉल केलाय मिड ऑफच्या फिल्डरना की मी घेऊ शकतोय, कॅच झाली आहे ड्रॉप, आणि एकापेक्षा जास्त काहीच नाही आहे. कॉलिंग चांगलं झालं होतं बॉलर आणि मिड ऑफच्या फिल्डरमध्ये. मिड ऑफच्या फिल्डरनं कॉल केला होता की मी घेऊ शकतोय. शेवटच्या टप्प्यापर्यंत नजर होती बॉलवरती, मग ते कॅच कॅरी करता आली नाही आहे. जे डिस्टन्स होतं ते का कव्हर झालं नाही. फिटनेस ही देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती फिट राहायचं असेल तर तुम्हाला जलद गतीने धावावं लागेल, स्वतःला मेंटेन ठेवावं लागेल. बॉडी लँग्वेज इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळता, जे तुमच्या गावासाठी, जे तुमच्या संघासाठी, जिथे हजारोच्या संख्येनं तुमच्या मागे तुमच्या गावाची प्रतिष्ठा, सन्मान सगळं काही पणाला लागलं असतं, तिथे तुम्हाला जिद्दीनं आणि जिंकण्याच्या ईर्षेनं पेटून उठून मेहनत तर करावीच लागेल. बॉल होता यार, लास्ट बॉल इन फोर्थ ओव्हर. स्पेल मधील अंतिम बॉल टाकत असताना पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. बॉल चाललाय आता मिड ऑफला, लॉंग ऑफ फिल्ड तिथे येतील. एका टप्प्यावरती उचलला बॉल, तो पण मिळते फक्त एक सिंगल, आणि कुणालचा देखील एक फायरिंग स्पेल कंप्लीट होत असताना या षटकामध्ये त्यानं खर्च केला 9 धावा, विकेट त्याला मिळाली एक. मागचं षटक ज्यावेळी त्यानं टाकलं त्यावेळी खर्च केल्या होत्या फक्त आणि फक्त 2 धावा. म्हणजे आता चढावड ही सुरू आहे या दोन्ही बॉलर्समध्ये, की मंगेश चांगला बॉलर आहे की कुणाल, दोघांनी भरपूर चांगली बॉलिंग केली. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची अजूनही गरज आहे. सॉरी 55, 55 येणारे चेंडू 12 आणि 55 धावेची गरज. भरपूर चांगली बॉलिंग पहिल्या 2 स्पेलमध्ये पाहायला मिळाली. 6 ओव्हरच्या मॅचेस, प्रत्येक कॅप्टनच्या रणनीतीकडे एक वेगवेगळं लक्ष लागलेलं असेल, कारण तुमच्या बॉलर्सला तुम्ही कशा प्रकारे यूज करताय, तुमचे ओपनर्स तुम्ही कशा प्रकारे आणता, मिडल ऑर्डरला तुमचा कोण बॅट्समन खेळतोय, फिनिशिंगसाठी कोणता रोल तुम्ही कोणत्या बॅट्समनला देताय, हे सगळं कॅल्क्युलेशन क्रिकेट आज कॅप्टनच्या डोक्यामध्ये चालणं तितकंसं गरजेचं असेल. कारण आज 4 संघ खेळतील, त्यामधून एक संघ आपल्याला पुढे सरकताना दिसेल.
दोन संघ आज पुढे येताना दिसतील. लोवर फुल टॉस, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं समोर लॉंगॉनला कुणाल सातत्यानं फ्रेमवरती तुम्ही पाहता. सूरज निगडे आला बॉलिंग ट्रॅक वरती. 5व्या षटकामध्ये गोलंदाजी करताना ज्यावेळी सगळं सगळं काही सुरळीत चाललंय गोलंदाजांसाठी. दौंडस किंग आणि राजाचा जो राजेशाही थाट तो जपत असताना ही टीम पाहायला मिळते. त्यांची जी फ्रँचाईज आहे, त्यांचे जे ओनर आहेत, त्यांनी जो विश्वास ठेवला आहे संघ मालकानं तो जपत असताना. डेड बॉल थोडीशी अडथळे तिथे पाहायला मिळाले. अंपासनं थांबवलं तिथे बॉलरला, कारण बॅट्समन सेटल झाले नव्हते व्यवस्थित. प्रॉपिंग विकेट वरती पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागेल गोलंदाजाला. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस आहे ऑन साइडला. टायमिंग तर चांगलं आहे, एलिव्हेशन चांगलं आहे, हवेचा प्रवाह देखील साथ देतो आणि हवेच्या लाटांवरती स्वार होत असताना चेंडू सीमा पार. इट्स बिग हिट, 6. थँक यू डीजे. डीजे थँक यू. यस, बटन पॅड मध्ये होता, बटन पॅड मधनं बाहेर काढत असताना मिड विकेटला एक सिंगल अजून ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये आणि धावफलक 1 ने पुढे जातात. 29, 29 धावा. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. तुम्ही हारता जिंकता डझंट नॉट मॅटर, तुम्ही लढताय कसं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण हा पुरंदर तालुका अगदी ज्यावेळी आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये इथपर्यंत आलो एक अभिमान वाटत होता की आज आम्ही पुरंदरला जातो. इतिहासाचा साक्षीदार पुरंदर. पुरंदरानं तह देखील पाहिला आणि पुरंदरानं इतिहास देखील भरपूर मोठा घडवलाय. आणि आजही कधीही कानावरती पुरंदर नाव कानावरती पडलं तर हलक्यात पूर्ण छत्रपतींचा इतिहास नजरेसमोर येतो. व्हाईट बॉल आलाय, व्हाईट बॉलच्या स्वरूपाने एक रन एक्स्ट्रा ऍड होईल. टीमच्या टोटलमध्ये धावफलक 1 ने पुढे जात आहे. 31. बॉल तयार, ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पुन्हा एकदा मिस टायमिंग. बॉल हवेत आहे, कॅच झाली तर या मॅचची चांगली झेल असू शकेल. आणि यस, एक चांगला झेल पाहायला मिळाला आणि अजून एक फलंदाज बाद. बाद होत चाललेत. कौतुक करेल फिल्डर्सचा. झेल भरपूर लांब होता, इझिली बॉल जज केला आणि लास्ट मोमेंटला झेल देखील भरपूर चांगला इथे टिपला गेला. फलंदाज इथे बाद झालेत. अजून एक फलंदाज मैदानावरती येईल, गिरीश नंबर 5 वरती, टीमचा कॅप्टन आणि ओनर देखील आहेत. कुठेतरी नाराज केला आज त्यांच्या टीमनं. मग अजूनही भरपूर भरपूर मॅचेस तुमच्याकडे बाकी आहेत. इम्प्रुव्हमेंट इम्पॉर्टंट आहे. अजून एक सुंदर बॉल. बॅटन पॅड मध्ये खोलवट टप्प्याचा चेंडू होता. सुरुवात जर तुम्हाला चांगली मिळाली ना तर शेवट तुमचा गोड होतो. म्हणून आपण सुरुवातीलाच म्हणालो ज्यावेळी मनोजला ते बॉलिंग करत होता, वेलबिंग इज हाफ डन आणि सुरुवात चांगली झाल्यानंतर जो प्लॅटफॉर्म सेट झाला त्याचा फायदा कुणालनं उचलला. त्यानंतर सूरज निगडे इथे उचलताना पाहायला मिळतोय. अंतिम बॉल आहे सूरजच्या 5व्या षटकातील. सूरज तयार, राऊंड विकेट. अजून एक सुंदर बॉल, हा देखील चेंडू जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आणि आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता इथे शिल्लक आहे, कारण केवळ आणि केवळ 3 जर आपण षटकं पाहिली तर तिथे कोणतीही बाउंड्री आली नव्हती. नंतर एक षटकार या सूरज निगडेच्या ओव्हरमध्ये जरूर आला, मात्र तरी देखील त्याचा इम्पॅक्ट स्कोर कार्डवरती जास्त मोठा नाही आहे, कारण 5 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर संघ जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 30 धावा. 6 चेंडू आणि 6 षटकार जरी आले तरी आता हा सामना जिंकणं इथे तितकंसं कठीण होऊन बसलाय. प्रिन्स मूवीज आणि त्याचबरोबरीनं देवा स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन ही स्पर्धा पाहता. नक्कीच एक नीटनेटकेपणा आयोजनामध्ये काय असतो, पूर्ण गाव एकत्रित आल्यानंतर या पुरंदर तालुक्यातली मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा कशा प्रकारे भरू शकतो हे आज उदाहरण जे होतं ते सत्यामध्ये साकारून दाखवलं या पूर्ण पिसर्वे गावानं. आणि श्री लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसर्वेच्या माध्यमाने क्रिकेट टुर्नामेंट
तुम्ही एन्जॉय करता. लोवा फुलटॉस एबीडी स्टाईल ऑन साईडला पाठवला लॉंग लेगला. आउटफिट इथे थोडीशी खराब आहे त्यामुळे अडथळे आले आणि बॉल अडवण्यामध्ये यश मिळालं फोल्डरला. थोडासा खराब बॅकअप यावेळी चांगलं दिलं आणि दोनदा बॅट होतील टीमच्या टोटलमध्ये. मात्र फरक कोणताही पडणार नाही आहे, तो म्हणजेच किंग्स अर्थातच दौंडस टीमला. बॉल तयार. तुषार सुंदर बॉल वाईट यॉर्कर. अच्छा, या मॅच मधला बॉल ऑफ द मॅच आपण म्हणू शकतोय. भरपूर चांगला डब्बा. एक रिदम मिळाली या टीमला. एखादा वादक असतो ज्यावेळी त्याला रिदम मिळते त्यावेळी तो भरपूर चांगलं वादन करतो. एखादा कलाकार असतो त्यावेळी ज्याला कलेला दाद मिळते त्यावेळी तो चांगली कला सादर करतो. अंपायरचा इशारा नो बॉल. पैसे ओव्हर स्टेप आहे की विकेटच्या बाहेर बॉल पिच झाला होता आणि जी साईड बॉक्स आहे त्याच्या भरपूर बाहेरून हा चेंडू टाकला गेला. म्हणजे 1/3 इथे हा रूल आहे. मात्र तो रूल इथे गोलंदाजाच्या माध्यमातून कुठेतरी तोडला गेला आणि त्यामुळे दंडित केलं गेलं बॉलरला. फ्री हिट आहे. बॅटची वरची कडा. बॉल चालला तर थर्डमॅनच्या दिशेनं. फर्स्ट स्लिपवरनं भरपूर लवकर आले. एका टप्प्यावरती बॉल उचलला. थोडासा एकतर्फा सामना पाहायला मिळाला. पहिली मॅच भरपूर चांगली रंगली. तिथे नकुल राठोडला आपण मॅन ऑफ द मॅच होताना पाहिलं. या मॅचमध्ये जर सामना जिंकतोय दौंडस किंग तर सामनावीराचा पुरस्कार नो डाऊट नक्कीच जाताना पाहायला मिळेल. अर्धशतक ठोकणारा फलंदाज गौरव जाधवला. अगदी आता काही पावलं त्या पारितोषिकापासून तो दूर आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता. चालला बॉल डिक्लेअर झोनच्या दिशेनं. अंपायरचा निर्णय काय येईल. लास्ट मोमेंटला एक सिंगल कंप्लीट झाली आहे. बॉल देखील अडवला गेला. एकापेक्षा जास्त काहीच नसेल आणि एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय केवळ आणि केवळ 37 या आकड्यावरती. बॉल तयार. अजून एक सुंदर फटका. बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट करत असताना चेंडू चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. आउटफील्ड फास्ट फील्ड प्रयत्न करत होते. बॉल थांबत नाहीये. चेंडू सीमारेषा बाहेर ट्रॅव्हल होतोय. 4 धावा. थँक्यू डीजे. आणि या मॅच मधील हा अंतिम बॉल. या बॉल नंतर सेलिब्रेशन तर जरूर करू शकते दौंडस किंग. फुलटॉस होता. शेवट गोड झालाय. षटकार की चौकार पाहिजे. अंपायरचा निर्णय काय येतोय आणि रन्स इथे मिळतील. फक्त एक सिंगल आली आहे. म्हणजेच या सिंगलच्या बरोबरीने मॅच इथे कंप्लीट झाली आहे आणि या सामना जिंकलाय नीरा टायगर्सला बीट करून दौंडस किंगनं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नाबाद अर्धशतक झळकावलं तो गौरव जाधव ठरतोय सामनावीराचा हकदार. एक आकर्षक टी शर्ट देऊन त्या खेळाडूचा सन्मान केला जाईल आणि गौरव जाधवसाठी एवढंच म्हणेल उन्हीं के कदमों में सारा जहां होता है, जिनका आशियाना बीच आसमां होता है, फिर तो फितरत सी बन जाती है मुश्किलों से लड़ने की और हर मुकाम पर पहुंचना आसान हो जाता है. याचा मॅन ऑफ द मॅच साठी गौरव जाधव. थँक्यू सो मच ऑल पुरंदरकर ज्यांनी मला ऐकलं मागची 6 षटकं. तर यानंतर आपण ऐकूया मॅच ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी पुणे शिरूरचा एक बुलंद आवाज टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामांकित ख्यातनाम समालोचक नरेशजी डोमे सरांना. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.
हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. गणेश कोलते सर. गणेश कोलते सर, विनंती आहे जरा मंचावरती या. अतिशय छानपणे पहिला दिवस सुरू झालेला आहे. अनपेक्षित लढती खरं तर प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतायत आणि विशेष म्हणजे मागची इनिंग आपण पाहिली आणि एक सुमधुर आवाज आपल्या कानावरती येत होता ओंकार शेटे सर, जे खरं तर तुम्ही डोंबिवली विभागामध्ये गेल्यानंतर वाकळण हे नाव सुपरिचित आहे ते क्रिकेटसाठी आणि त्याच गावाला ते बिलॉंग करतात. तेथून संपूर्ण भिवंडी, डोंबिवली, नवी मुंबई किंवा कल्याण, ठाणे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये तुम्ही ओमकार शेट्टे यांना सातत्यानं समालोचन करताना ऐकलं असेल. मग मोठ्या स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धेमध्ये मागच्या 2 वर्षांपासून खूप छान काम समालोचनाच्या माध्यमातून ओंकार शेट्टे सर करत असतात. त्याचबरोबर गेल्या वर्षी जो खासदार कपिल पाटील यांच्या सन्मानार्थ खासदार चषक सातत्यानं होतो त्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना ऐकलं असेल. इतर ज्या मोठमोठ्या स्पर्धा असतात, बाली ट्रॉफी किंवा अशा अनेक असंख्य स्पर्धा असतील, या स्पर्धांसाठी तुम्ही हमखास ओमकार शेट्टे सरांचा आवाज ऐकता. आज या पुरंदर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये देखील खरं तर ते टूरच्या निमित्ताने इथे आलेले आहेत आणि आज समालोचनाच्या माध्यमातून त्यांना आपण ऐकलं. येणारे 4 ऐकणार आहात. तर चला मैदानामध्ये परत एकदा अजून घमासान सुरू आहे. पहिल्या 2 मॅचेस काय अफलातून झाल्या. खरं तर 2-3 षटकामध्ये पूर्ण 4 फलंदाज बाद